या कॅन्सर पासून मुक्तता करण्यासाठी प्रत्येकाने या बेकायदेशीर गोष्टींसाठी पाऊल उचलणं खूप गरजेचं आहे आणि ह्याच गोष्टी डोक्यात ठेवून आम्ही हे पाऊल उचललं आणि भर दिवसा जाऊन त्या मजारी ज्या बेकायदेशीर होत्या त्या आम्ही उद्ध्वस्त केल्या। आज आमच्या प्रयागराजच्या जागेवर, आमच्या कुंभमेळ्याच्या जागेवर जर आवाज कोण ताबा मारण्याचा किंवा आमची जागा म्हणण्याचा प्रयत्न करत असेल ना, तर आम्ही त्यांच्या या जिहादी मनोवृत्तीला ठेचून काढू की हमारे महादेव की धरोहर है, इथे तुम्ही बोलूच शकत नाही, हमारी जगा आहे। तुम्ही इथे आश्रयाला आलेले आहात, पाकिस्तानामधून तुम्हाला तुमच्या मागच्या पार्श्वभागावर लाथा मारून हकलून दिलेला आहे। नमस्कार, मी प्रियंका आणि सगळ्या दर्शकांचं पुन्हा एकदा स्वागत। आज पुण्याची वाघीण जिला ज्या नावाने ओळखल्या जातात मॅम, त्या आपल्या सोबत आज जुळणार आहेत आणि बरेच त्यांचे पराक्रम सध्या माध्यमांमध्ये गाजतायत। तर अशा कट्टर हिंदुत्ववादी उज्ज्वलाताई गौड आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी। तर सगळ्यात आधी ताई, तुमचं सुदर्शन मराठीमध्ये खूप खूप स्वागत। जय श्रीराम। जय श्रीराम। ताई, सगळ्यात पहिला प्रश्न की तुम्ही जी अवैध मजारचा व्हिडिओ तुमचा व्हायरल झालाय, आपल्याकडे ही सगळ्यात आधी ती बातमी आपण लावली होती, त्या संदर्भात सांगा, कशी माहिती मिळाली, कुठून माहिती मिळाली आणि हे पाऊल उचलण्याचं धाडस कसं आलं? बघा, धाडस म्हटलं तर मी छत्रपती शिवरायांची आणि छत्रपती संभाजी महाराजांची लेक आहे। त्यांच्या विचारांवर, त्यांच्या सिद्धांतांवर चालणारी मी त्यांची लेक आहे। त्यामुळे धाडस हे रक्तातच आलेलं आहे आणि हे मझार जेव्हा आम्ही उद्ध्वस्त केले त्याची माहिती आम्ही 2-3 दिवस आधीच आम्हाला काही आमच्या कार्यकर्त्यांकडून ही माहिती मिळालेली होती की ताई, आपल्या म्हणजे पुणे शहराचं जे हृदय म्हटलं जाईल, शनिवार पेठ किंवा शनिवार वाडा आपण ज्याला म्हणतो, त्याच्या जवळ असलेल्या वसंत सिनेमाच्या पार्किंग मध्ये 1 नाही 2 नाही तर तब्बल 3 मजारी करून ठेवलेल्या आहेत आणि ह्या मजारींचं जसं आम्ही ऐकलं, हिरव्या चादरी टाकून ठेवलेल्या आहेत, तसं रक्त सळसळलं की या उद्ध्वस्त केल्याशिवाय राहायचं नाही। कारण की वक्फ बोर्ड हा जो कॅन्सर आज आपल्या देशाला लागलेला आहे, या कॅन्सर पासून मुक्तता करण्यासाठी प्रत्येकाने या बेकायदेशीर गोष्टींसाठी पाऊल उचलणं खूप गरजेचं आहे आणि ह्याच गोष्टी डोक्यात ठेवून आम्ही हे पाऊल उचललं आणि भर दिवसा जाऊन त्या मजारी ज्या बेकायदेशीर होत्या त्या आम्ही उद्ध्वस्त केल्या। ताई, हे पॅटर्न बनत चाललंय, कारण बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की मध्यंतरी पुण्यात एक हिरवा रंग देऊन तिथे मग थोडस एक चादर चढवणं असेल आणि मग पुढे चालून ती जागा आमचीच आहे असं म्हणणं असेल। बऱ्याच ठिकाणी, म्हणजे महाराष्ट्रातच नाही, अगदी भारतात अनेक ठिकाणी असं झालंय की रेल्वे स्टेशनच्या सुद्धा जवळ, पटरी जवळ किंवा असं सगळ्या ठिकाणी त्यांनी असं कब्जा करून ठेवलाय अवैधरित्या। आणि मग पुढे चालून जेव्हा वक्फ बोर्ड तिथे दावा करतं, तेव्हा ज्या माणसाची ती जमीन आहे, सामान्य माणूस असेल किंवा एखाद्या संस्थेची जी जमीन असेल, ती जमीन त्याला परत घेण्यासाठी वक्फ बोर्डकडेच याचना करायला लागते। तर त्या संदर्भात काय सांगाल? आम्ही तेच म्हणतोय ना की छोट्या जाग्यांवर चादरी टाकणं, त्याच्यावर फुल हार चढवणं आणि लगेच त्याच्यावर कब्जा मारणं की ही जागा आमची आहे, हे फंडे त्यांनी चालू केलेले आहेत आणि हे फंडे हाणून पाडण्यासाठीच आम्ही हे एवढं मोठं पाऊल उचलतोय। आणि आज जर तुम्ही पुणे शहरातच नाही, अख्खा महाराष्ट्र, अख्खा भारत देश जर तुम्ही पिंजून काढला ना, तर तिथे तुम्हाला असंख्य अशा मजारी दिसतील ज्याचं काही आधीची लिखापडी नाही, ज्याचं कुठे काही लिखित स्वरूपात त्याचं काही नाहीये, बस यांनी फक्त मनमानी करून तिथे चादरी टाकलेल्या आहेत आणि ती जागा आमची आहे असं हे ठरवायला मोकळे झालेले आहेत। ते काही आम्ही चालू देणार नाही। त्यामुळे हे चादरी बिदरी टाकणं याच्यावर आता आमचा पूर्ण आक्षेप असेल आणि आमच्या जीवाला किती झालं तरी चालेल, पण या चादरी बिदरी टाकून वक्फ बोर्ड हे असले थातूर मातूर गोष्टी आता आम्ही खपवून घेणार नाही। पुण्याचे रिपोर्टर विजय रणदिवे सुद्धा आपल्या सोबत जोडलेले आहेत। विजय सर, तुमच्या सोबत रिपोर्टिंगला होते जेव्हा तुम्ही ती अवैध मजार उधळून लावली, तर विजय सर, काय सांगाल, काय तिथे परिस्थिती होती आणि किती सेन्सिटिव्ह हा मुद्दा होता आणि त्यात सुद्धा उज्ज्वला त्यांनी जाऊन हे सगळं केलं आणि याचं सगळ्यांचं रिपोर्टिंग तुम्ही प्रत्यक्षात केलंय, त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच, या ठिकाणी जे वसंत सिनेमा आहे, त्या वसंत सिनेमाच्या बरोबर जी बाजूची जी नाणावाडा म्हणून एक भिंत आहे, त्या भिंतीच्या बाजूलाच अशा 3 मजारी ठेवण्यात आल्या होत्या आणि त्या बाजू तिथेच दत्त मंदिर पण होतं। तर त्या ठिकाणी ज्यावेळेस ताईंकडनं माहिती मिळाली किंवा ताईंचे जे काही सहकारी होते यांच्यासोबत तिथे जाऊन आम्ही ते ग्राउंड रिपोर्टिंग पण केलं आणि ते त्या ठिकाणी जी काही
मजार होती, ते मजारची चादरी वगैरे हे सगळं उठवण्याचं काम त्यांच्या सगळ्या टीमनी केलं आणि ते आपण सुदर्शन टीमच्या माध्यमातून ते सर्व प्रेक्षकांनाही दाखवलेलं आहे आपण. उज्ज्वला ताई, तुमच्या व्हिडिओ खाली बऱ्याच जणांच्या कमेंट्स येत आहेत आणि विविध ठिकाणी ज्या अवैध मजार आता आहेत त्यांचे व्हिडिओ, त्यांचे फोटो लोक आता तिथे ट्विट करतायत. तर त्यात एक फोटो होता की पुणे रेल्वे स्टेशन जवळ एक अवैध मजार आहे, असा एक फोटो हो. ट्विटरवर आला. तर मग त्याच्या संदर्भात काय पावले उचलल्या जातील, त्या संदर्भात काय असेल? आम्ही लवकरात लवकर माहिती अधिकाराच्या खाली ह्या मजारीचे काय कागदपत्र आहेत, ही मजार कोणी निर्माण केलेली आहे, कोणी तयार केलेली आहे, कधीची आहे, किती वर्ष झालेली आहेत, याचं निर्माण कधी झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही याचा सगळा शहानिशा करणार आहे. आणि जर हे बेकायदेशीर असेल किंवा याच्यामध्ये कुठलीही यांनी सरकारी तरतूद करून किंवा सरकारच्या माध्यमातून किंवा यांचा लेखाजोखा कुठे जर सरकारमध्ये नसेल तर 100% आम्ही अशा बेकायदेशीर मजारी ज्या आहेत त्या सरकारच्या आणि पोलिसांच्या माध्यमातून ह्या आम्ही काढणार आहोत. कारण आता यांची आता हाईट झालेली आहे. ज्या ठिकाणी आपल्या प्रयागराजमध्ये आज कुंभमेळा भरलेला आहे, अखंड म्हणजे हिंदुस्थानामध्ये आज एवढा मोठा कुंभमेळा भरलेला आहे आणि तिथे करोडो साधू संत तिथे येणार आहेत. त्या कुंभमेळ्याची जागा सुद्धा वक्फ बोर्डाची आहे. एवढं बोलण्याची हिंमत यांची झालेली आहे. अहो, हे आश्रयाला आलेले आहेत, हे फळं विकून भाज्या विकून आमच्या हिंदूंकडे भिका मागून हे पोट भरणारे आज आमच्या प्रयागराजच्या जागेवर, आमच्या कुंभमेळ्याच्या जागेवर जर आवडगोड ताबा मारण्याचा किंवा आमची जागा आहे म्हणण्याचा प्रयत्न करत असेल ना, तर आम्ही त्यांच्या या जिहादी मनोवृत्तीला ठेचून काढू. आणि ही ठेचून काढण्यासाठीची आमच्याकडे जी रग आणि जी धमक आहे ना, ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांनी आम्हाला दिलेली. हा जी जिहादी मानसिकतेबद्दल तुम्ही बोलला, त्याच्यातून अजून एक मुद्दा उभा राहतो, जो सुदर्शन न्यूजचे संपादक सुरेश चव्हाणके यांनी देखील उचललेला आहे. इस्तेमाबद्दल तुम्ही सुद्धा तुमचं मत व्यक्त केलेलं आहे. इस्तेमाची बातमी आपण केलेली आहे. इस्तेमाबद्दल पोलीस काय कारवाई करत आहेत आणि या इस्तेमाची परमिशन जेव्हा बाकी देशात नाकारली जाते तेव्हा भारतासारख्या देशात, जिथे ऑलरेडी हा मुद्दा सेन्सिटिव्ह आहे, या देशात का त्याला परवानगी दिली जाते आणि कोणी त्याच्यावर का एक जबर किंवा एक वचक किंवा एक नजर का नाही ठेवून त्याच्यावर की तिथे काय चालतं? कारण तिथे कॅमेरेज अलाउड नाहीयेत. वेगवेगळ्या ठिकाणी आमचे रिपोर्टर्स गेलेले होते. मी विजय येते सर मुद्द्यावर. सुद्धा पुण्यात गेले होते. येस, येते. या तबलिकी इस्तेमाबद्दल जरा मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे. कारण की तबलिकी इस्तेमा हा अख्ख्या भारत देशात झाल्यानंतर किंवा महाराष्ट्रात झाल्यानंतर याचा शेवट पुण्यामध्ये होतो, अशी यांची चालरीत एवढे वर्षापासून चालत आलेली आहे. यावेळी या तबलिकी इस्तेमा हा चाकणच्या नाणेकरवाडीच्या प्रांगणात होणार आहे. बघा, आता आपला प्रयागराजला होणारा जो कुंभमेळा आहे तो राजरोसपणे तिथे किती करोड आमचे साधू संत येणार आहेत, नागा साधूंची किती फौज येणार आहे, इतर आमचं हिंदुत्ववादी समाज किंवा आमचा हिंदुत्ववादी पब्लिक किती प्रमाणात येणार आहे, किती करोड संख्या येणार आहे, ह्या सगळ्याचा शहानिशा आणि एक ट्रान्सपरन्सी ज्याला आपण म्हणतो की पारदर्शकता ठेवून हे सगळं वारंवार टीव्हीच्या माध्यमातून, बातम्या, तुमचं सोशल मीडिया असेल, याच्या माध्यमातून लोकांना याचं सगळं याची म्हणजे सगळी जानकारी दिली जाते की किती लोक या प्रयागराजच्या कुंभमेळ्यात येतील, कुंभमेळ्यात काय काय होणार आहे, किती जागा कुंभमेळ्यासाठी, किती पोलीस तैनात आहेत, कोण कसं सज्ज आहे, हे सगळं राजरोसपणे आम्ही पारदर्शकतेने सांगतो. परंतु या तबलिकी इस्तेमाच्या या जमातीच्या कार्यक्रमामध्ये कोण येणार आहे, कुठून येणार आहे, कसा येणार आहे आणि कुठल्या उद्देशाने येणार आहे, कारण की यांच्या तबलिकी कार्यक्रमामध्ये कुठलाही कॅमेरा अलाउड नाही, कुठल्याही प्रेस रिपोर्टरला यांच्या इथे एंट्री नाही. अहो, मग असं काय शिकवता तुम्ही त्याच्यामध्ये? मग तुम्ही यामध्ये दहशतवादी कारवाया शिकवता का? देशाच्या विरोधात असलेल्या काही गोष्टी तुमच्या सगळ्या चर्चा तिथे करता का? असं तुम्ही तुमच्या मुलांना, तुमच्या तिथे गोळा झालेल्या लोकांना असं तुम्ही काय शिकवता की ज्याचं तुम्ही कुठे प्रसार माध्यमामध्ये तुम्ही त्याचा प्रोपोगंडा करत नाही किंवा त्याचं कुठे छापून कुठे लेख येत नाही की ह्या तबलिकी इस्तेमा तुम्हाला नक्की काय शिकवतोय तुमच्या धर्मामध्ये? अगदी अगदी मी त्याच मुद्द्याकडे येते. विजय सर सुद्धा स्वतः तिथे गेले होते आणि तिथे मुंबईचे आमचे रिपोर्टर आहेत ते सुद्धा गेले होते, पण त्यांनी सांगितलं की इथे कॅमेरा अलाउड नाहीये, ही हमारी जगह आहे, असे व्हिडिओ सुद्धा आलेत की हमारी जगह आहे, तिथे कुणालाच एंट्री नाहीये. मग जेव्हा कुंभमेळ्यात जेव्हा प्रश्न येतो की बिगर हिंदूंनी इथे दुकानं लावायला अलाउड नाहीये, जेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री जेव्हा हा निर्णय घेतात
तेव्हाच सगळ्या मीडियामध्ये सगळ्या लोकांना त्या गोष्टीचा त्रास होतोय. मग जेव्हा तबलिगी हे जे आहेत यांचं जे इस्तेमा होतोय त्याच्यात जर कॅमेरा अलाउड नाहीये, त्याच्यात जर बिगर मुस्लिम लोक अलाउड नाहीयेत, तर मग जेव्हा महाकुंभमध्ये फक्त दुकानं न लावू देणं याचा जर इतका मुद्दा होतोय, तर मग इथे याचा मुद्दा का होत नाही? काय सांग? विजय दादा बोलताय का मी बोलू? तुम्ही बोला. अच्छा, बघा, ये हमारी जागा आहे असं म्हणणाऱ्या मूल्यांना मी सांगते, ये हमारे छत्रपती शिवाजी महाराज की धरोहर है, ये हमारे महादेव की धरोहर है. इथे तुम्ही बोलूच शकत नाही हे हमारी जगा आहे. तुम्ही इथे आश्रयाला आलेले आहात. पाकिस्तानामधून तुम्हाला तुमच्या मागच्या पार्श्वभागावर लाथा मारून हाकलून दिलेला आहे. तुम्ही ह्या हिंदुस्थानामध्ये आश्रयाला आलेले आहात. इथे तुमची हमारी जागा बिगत असलं काही चालणार नाही, आम्ही चालू देणार नाही. आणि माझ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, आपले जे माननीय मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब, यांना मी अनुरोध करते, यांना मी विनंती करते की इथून पुढे अशा काही तबलिकी इस्तेमा वगैरेला जागा अवेलेबल करून देऊ नये, त्यांना परमिशन देऊ नये. हमारी जागा म्हणजे म्हणतात ना, भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी. पण आमच्या भटांनी तर इथं कधी काही केलेलंच नाहीये. आमचे लोक तर तिथे काही म्हणजे करायला जातच नाही. परंतु हे बाहेरून आलेले जे आहेत ते यांचा राजरोसपणे इथे त्यांचं सगळं चाललेलं आहे. हमारी जागा म्हणून शिक्कामोर्तब करतात. आणि बघा, ह्यांना जर म्हटलं ना, एखाद्या मुल्याला म्हटलं की तू भारत माता की जय म्हण, तर त्याला भारत माता की जय तो म्हणत नाही. कारण क्योंकि इसकी कौम है ना, वो नाराज होती अगर इसने भारत माता की जय बोला. परंतु जय माता ती ढाबा चालवून हा पैसे कमवायला बरोबर बघते. जय माता दी ढाबा तुला चालवायचा आहे, पण तुला भारत माता की जय म्हणायचं नाही, असं कसं चालेल रे? हे आम्ही चालू देणार नाही. आणि आमच्या मंदिरांच्या बाहेर यांनी आता दुकानं बिकानं थाटायची हिंमत करू नये, ती आम्ही उद्ध्वस्त करून लावू. आणि आम्हाला आमच्यावर काय होईल ना याची आम्हाला अजिबात आता परवा फिकीर नाही. आम्हाला आत बसवा, आम्हाला शिक्षा द्या, आमच्यावर कारवाया करा, आम्हाला काहीही फरक पडत नाही. परंतु आमच्या मंदिरांच्या आजूबाजूला, आमच्या कुठल्याही मार्केट प्लेस मध्ये यांचे दुकानं आता दिसले तर आम्ही यांच्या दुकानांवर लात मारून यांना हाकलणार आहे. एवढा संताप होत आहे. विजय सर तुमच्याकडे येते. तुम्ही जेव्हा स्वतः आधी इस्तेमाबद्दल जेव्हा तुम्ही पुण्यात बघत होता की नेमकं हे स्थळ कुठे आहे, हे लोकेशन कुठे आहे, 3 दिवस तर तुम्हाला ते लोकेशन शोधायला लागले आणि तिथे गेल्यावर सुद्धा तुम्हाला त्यांनी आत येऊ दिलं नाही, शूट करू दिलं नाही. तो काय अनुभव होता त्याबद्दल सांगा. नक्कीच. ज्यावेळेस आपण हा इस्तेमा होणार आहे, कुठे होणार आहे हे करण्याचा, म्हणजे कुठे होणार आहे त्याचं लोकेशन एक्झॅक्ट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. त्यावेळेस आपल्याला विविध जे काही सोर्स आहेत, आपल्या त्या सोर्सच्या माध्यमातून आपल्याला ती माहिती मिळाली. आणि पुण्यातील जो काही चाकण एरिया आहे, चाकण एरियामध्ये नाणेकरवाडी ही एक ग्रामपंचायत आहे. त्या ग्रामपंचायतच्या तिथेच ती 120 एकरमध्ये तो इस्तेमा होणार आहे. आणि ज्यावेळेस आपण तिथे जाण्याचा, कव्हर करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस तिथल्या ज्या काही जिहादी वृत्तीचे लोक आहेत त्यांनी आपल्याला तिथे जाण्यासाठी, आतमध्ये जाण्यासाठी किंवा आपलं रिपोर्टिंग करण्यासाठी मज्जाव केला आणि आपल्याला तिथे जाऊ दिलेले नाही. तरी आपण आपल्या माध्यमाच्या, आपले जे काही सोर्स आहेत किंवा आपले जे काही यंत्रणा आहे त्या यंत्रणेच्या माध्यमातून आपण ती माहिती मिळवली आणि ती आपल्या सुदर्शनच्या टीमने बातमीच्या द्वारे ही प्रसारित केलेली आहे. आणि अनेक ठिकाणी असं जे काही चादरी टाकून किंवा इतर माध्यमातून जे लँड जिहादचे प्रकरण उघडकीस येतात, त्याचे प्रामुख्याने वसंत सिनेमा झालं. त्याच्या अगोदर पुण्याच्या खासदार मेधाताई कुलकर्णी आहेत, त्या कुलकर्णींनी पण एक ज्ञानप्रबोधिनीच्या बाजूची जी भिंत होती त्या भिंतीवरतीही हिरव्या कलरचा कलर देऊन तिथेही लँड जिहाद करण्याचा प्रयत्न केलेला होता. कालचीच गोष्ट आपण बघितली की केसनन या भागात जे काही मस्जिद आहे ती मस्जिद अनधिकृतपणे उभा केलेली आहे. तिथे कुठल्याही प्रकारचं ग्रामपंचायतची एनओसी नाहीये किंवा बांधकाम विभागाचं कुठलंही परिपत्रक काढलेलं नाहीये किंवा पीएमआरडी कडनं कुठलीही माहिती किंवा त्यांना एनओसी दिले गेलेली नाहीत. अशा अनेक प्रकरणं आपल्याला उघडकीस येत आहेत आणि अजूनही काही प्रकरणं येत्या काही दिवसांमध्ये उघडकीस येणार आहे. प्रियंका, मला हा प्रश्न आहे उज्ज्वलताई, जे सरांनी काल ही बातमी केली आहे की तिथे अनधिकृत मजार झाली आहे. तिथलेच नागरिक म्हणतात की जागा यांना आपण याच्यासाठी दिली होती की जागा वेगळ्या कारणासाठी त्यांना दिली गेली होती आणि तिथे अनधिकृत मजार बांधून तिथे सगळ्या गोष्टी यांच्या सुरू आहेत. तर मग मुद्दा हा आहे की या सगळ्या गोष्टींची हिंमत कुठून येते? जर प्रशासन आहे, पोलीस प्रशासन आहे, मग या सगळ्या गोष्टींची अनधिकृतपणे करणाऱ्या गोष्टींची हिंमत कुठून येते?
आता तर सगळ्यात आधी मी म्हणेल, जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलावं. कारण की आमचा भारत देश हा या वक्फ बोर्डामुळे भारत देशावर एक वेगळं सावट येण्याची शक्यता आहे. ते आम्ही येऊ देणार नाही. आमच्या जीवाची बाजी लागली तरी चालेल, परंतु आम्ही आमच्या भारत देशावर हे वक्फ बोर्डाचं सावट येऊ देणार नाही. परंतु आता या राजकीय पक्षांमध्ये भारतीय जनता पार्टी हा जो हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि आमचे जे आताचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी देखील या मुद्द्याकडे अतिशय सामंजस्याने बघावं. ते बघतील अशी मला पूर्ण अपेक्षा आहे, अशी मला पूर्ण खात्री आहे की आमचे देवेंद्रजी फडणवीस जे आहेत ते आम्हाला ह्या मुद्द्यात, कारण त्यांनीही सांगितलेलं वक्फ बोर्डची मुजोरी आम्ही चालू देणार नाही. तर ह्या मजारी मुद्दा काय वगैरे ज्या ताई, आहेत, इथे मुद्दा काय आहे की जो हिरवा कलर दिला गेला होता, ती जी बातमी माध्यमांमध्ये बाहेर आली त्याखाली लोकांच्या, हिंदू लोकांच्याच कमेंट्स होत्या, म्हणजे इतरही होत्या, पण हिंदू लोकांच्या त्याच्या खाली कमेंट्स होत्या की हिरवा कलर दिला म्हणून काय झालं, याची इतकी बातमी करण्याची काय गरज होती. पण आता या हिरव्या कलरचं प्रकरण कुठपर्यंत जाऊ शकते हे तुम्ही स्वतः बघितलंय. स्वतः तुम्ही अवैध मजारीला सुद्धा बघितलंय, त्या वसंत टॉकीजच्या तिथे पण बघितलंय. मग ही हो, गोष्ट हिंदूंच्या लक्षात का नाही येत, किंवा पूर्ण भारत हिरवा झाल्यावर यांच्या लक्षात येणार आहे का? अजूनही ज्या लोकांना हे अशा कमेंट करणारे जे लोक आहेत ना, ते हे सर्व धर्म समभावचा त्यांना कॅन्सर झालेला आहे. आणि हा सर्व धर्म समभावचा जो कॅन्सर आहे तो यांच्या तोंडातून पडतोय आणि ते बोलतायत की हिरवा रंग दिला म्हणून काय झालं. परंतु आता फक्त सर्व हिंदू समभाव हा नारा घेऊन आणि हे उद्दिष्ट ठेवूनच आम्ही समाजामध्ये वावरणार आहोत. सर्व धर्म समभाववाल्यांनी त्या हिरव्या चादरी अंगावर पांघरावं आणि सरळ पाकिस्तानला निघून जावं, ही आमची मागणी आता त्यांना. ठीक आहे ताई, खूप खूप आपले धन्यवाद. असा खूप गंभीर विषय आहे, असा हा आहे आणि 15 ते 20 मिनिटात हा विषय संपवण्यासारखा नाहीये. त्यामुळे आपण पुन्हा एकदा या विषयावर जोडूया. या विषयावर आणखी पुढची माहिती विजय सर तुम्ही सुद्धा या विषयावर पुन्हा एकदा आपल्याला जोडा आणि मग या विषयावर अजून माहिती घेऊया. पण तुर्तास तुम्ही एवढा वेळ दिला आणि बऱ्याच गोष्टी ते दर्शकांना क्लिअर झाल्यात, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सुदर्शन तुमच्या पाठीशी नेहमीच आहे.